नमस्कार मित्रांनो. आज आपण मराठा सरदार महादजी शिंदे यांच्यावरील बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. तर पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया की ग्वाल्हेर येथे शिंदे घराण्याची स्थापना कुणी केली होती? तर राणोजी शिंदे यांनी ग्वाल्हेर येथे शिंदे घराण्याची स्थापना केली होती. प्रश्न दुसरा, राणोजी शिंदे यांच्या मुलांची नावे सांगा. राणोजी शिंदे यांच्या मुलांची नावे सांगा. तर जयाप्पा शिंदे, ज्योतिबा शिंदे, दत्ताजी शिंदे आणि तुकोजी शिंदे ही 4 पुत्रे राणोजी शिंदे यांना होती. आणि त्याचबरोबर महादजी शिंदे हा दासी पुत्र होता. जयाप्पा, ज्योतिबा, दत्ताजी, तुकोजी ही 4 पुत्रे आणि महादजी शिंदे हा दासी पुत्र होता. प्रश्न तिसरा, महादजी शिंदे यांचा जन्म केव्हा झाला? तर इसवी सन 1727 मध्ये महादजी शिंदे यांचा जन्म झाला. इसवी सन 1727 मध्ये. प्रश्न चौथा, महादजी शिंदे हे कोणत्या युद्धात जखमी झाले होते? तर महादजी शिंदे हे पानिपतच्या 3ऱ्या युद्धात जखमी झाले होते. आपणास माहीतच आहे मित्रांनो की अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतची 3री लढाई किंवा 3रे युद्ध लढले गेले आणि त्या युद्धामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठ्यांची जबरदस्त मानवी हानी झाली आणि त्यात मराठ्यांच्या संयोगाने, सुदैवाने नाना फडणवीस आणि महादजी शिंदे हे बचावले. तर पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये महादजी शिंदे हे जखमी झाले होते. प्रश्न 5वा, महादजी शिंदे यांना कोणी शिंदे घराण्याची सरदारकी देऊ दिली? तर पेशवा पहिला माधवराव यांनी महादजी शिंदे यांना शिंदे घराण्याची सरदारकी दिली. पेशवा पहिला माधवराव यांनी. परंतु यांच्या सरदारकीला रघुनाथराव आणि शिंदे घराण्यातील स्त्रियांनी विरोध केला होता. असा एक उपप्रश्न इथे निर्माण होऊ शकतो की पेशवा पहिला माधवरावाने महादजी शिंदे यांना सरदारकी देऊ केली होती तेव्हा कुणी विरोध केला होता? कारण महादजी शिंदे हे पेशवा पहिला माधवराव यांना सहकार्य करत होते आणि उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणून पेशवा पहिला माधवराव यांनी महादजी शिंदे यांना शिंदे घराण्याची सरदारकी देऊ केली. प्रश्न 6वा, महादजी शिंदे यांनी इंग्रज मराठा यांच्यातील कोणत्या तहात महत्त्वाची भूमिका पार पाडली? तर 1782 मध्ये झालेल्या सालबाईच्या तहात. 1782 मध्ये कोणता इंग्रज मराठा यांच्यात तह झाला? उपप्रश्न निर्माण होतो तो सालबाईचा तह. अजून एक उपप्रश्न निर्माण होतो की सालबाईचा तह कोणत्या इंग्रज मराठा युद्धानंतर झाला? तर पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर सालबाईचा तह झाला. तर ह्या युद्धामध्ये इंग्रजांची पिछेहाट होत होती म्हणून इंग्रजांनी महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने हा सालबाईचा तह घडून आणला होता. प्रश्न 7वा, महादजी शिंदे यांनी कोणत्या इंग्रज मराठा युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली? प्रश्न नवीन वाचतो, महादजी शिंदे यांनी कोणत्या इंग्रज मराठा युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली? तर इसवी सन 1772 ते 1783 या कालखंडात चाललेल्या या पहिल्या इंग्रज मराठा युद्धात महादजी शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या इंग्रज मराठा युद्धात
महादजी शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रश्न 8वा, महादजी शिंदे यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली आपल्या सैनिकांना प्रशिक्षण दिलं? महादजी शिंदे यांनी. तर डी बॉयन हे फ्रेंच लष्करी अधिकारी. तर ह्या डी बॉयनच्या नेतृत्वाखाली महादजी शिंदेंनी आपली कवायती फौज निर्माण केली आणि आपल्या सैनिकांना प्रशिक्षण दिलं. प्रश्न 9वा, महादजी शिंदे आणि मोगल बादशाह शाह आलम यांची भेट केव्हा आणि कोठे झाली? तर महादजी शिंदे आणि मोगल बादशाह शाह आलम यांची भेट 14 नोव्हेंबर 1784 रोजी फत्तेपूर सिक्री येथे झाली. 14 नोव्हेंबर 1784 रोजी फत्तेपूर सिक्री येथे झाली. प्रश्न 10वा, मोगल बादशाह शाह आलम यांनी महादजी शिंदे यांना कोणती पदवी बहाल केली होती? तर वकील ए मुतालिक ही पदवी मोगल बादशाहांनी महादजी शिंदे यांना बहाल केली होती. प्रश्न 11, मोरोबाचे कारस्थान रचण्यात कोणता इंग्रज अधिकारी सामील होता? तर वॉरेन हेस्टिंग्जने नाना फडणीसाविरुद्ध हे मोरोबाचं कारस्थान रचलं. हे मोरोबा हे नाना फडणीसांचे चुलत भाऊ होते. नाना फडणीसांचं वाढतं प्रस्थ त्यांच्या मनात सलत होतं, म्हणून वॉरेन हेस्टिंग आणि इतर मराठा सरदारांनी हे कारस्थान रचलं होतं. त्यात प्रामुख्याने सखाराम बापू देखील सामील होते आणि त्यात हे गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग हे देखील सामील होते. प्रश्न 12, कोणत्या मराठा सरदाराने मोरोबाचं कारस्थान उधळून लावलं? तर महादजी शिंदे यांनी मोरोबाचं कारस्थान उधळून लावलं आणि मोरोबाचं जे कारस्थान होतं पुण्यामधलं ते मोडून हे महादजी शिंदेने मोडलं. महादजी शिंदे यांनी गोहाचा किल्ला केव्हा व कोणाकडून जिंकून घेतला? प्रश्न परत एकदा वाचतो. महादजी शिंदे यांनी गोहाचा किल्ला केव्हा व कोणाकडून जिंकून घेतला होता? तर 1783 मध्ये गोहाच्या राजाचा पराभव करून हा गोहाचा किल्ला जिंकला. गोहाच्या राजाचा पराभव. प्रश्न 14वा, कोणत्या मराठा सरदाराने दिल्लीच्या गादीवर मोगल बादशाह शाह आलम यांची पुनर्स्थापना केली? कोणत्या मराठा सरदाराने दिल्लीच्या गादीवर मोगल बादशाह शाह आलम यांची पुनर्स्थापना केली होती? तर महादजी शिंदे यांनी मोगल बादशाची पुनर्स्थापना केली होती. प्रश्न 15वा, महादजी शिंदे यांनी लालसोटच्या लढाईत 1787 कोणत्या राजपूत राजाचा पराभव केला होता? तर जयपूरचा राजा प्रताप सिंह यांचा पराभव केला होता. महादजी शिंदे यांनी लालसोटच्या लढाईत जयपूरचा राजा प्रताप सिंह यांचा पराभव केला होता. प्रश्न 16वा, महादजी शिंदे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते किंवा त्यांचं कोणतं नाव टोपण होतं? तर महादजी शिंदे यांना पाटील बुवा असे म्हटले जात होते. तर पाटील बुवा ह्या नावाने प्रसिद्ध होते. प्रश्न 16वा, की महादजी शिंदेच्या पुण्यात आगमनाप्रित्यर्थ व त्यांच्या सन्मानार्थ कोणी व केव्हा दरबार भरविला होता? महादजी शिंदे जेव्हा उत्तरेतून दक्षिणेत आले म्हणजे पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर त्यावेळेसचे जे पेशवा होते पेशवा सवाई माधवराव यांनी 22 जून 1792 रोजी महादजी शिंदेच्या आगमनाप्रित्यर्थ भव्य दरबार भरवला आणि त्यांचा सत्कार केला. या ठिकाणी महादजी शिंदेंनी जो सन्मान त्यांना मिळालेला होता तो पेशव्यांकडे अर्पण केला आणि अशा रीतीने महादजी शिंदेच्या पुण्यात आगमनाप्रित्यर्थ पेशवा सवाई माधवराव यांनी 22 जून 1792 रोजी दरबार भरवला होता. प्रश्न 17, नाना फडणीस यांनी लालसोटच्या युद्धानंतर महादजी शिंदे यांच्या मदतीला कोणत्या मराठा सरदारांना पाठवले? तर तुकोजी होळकर आणि अली बहादर. नाना फडणीस यांनी